निफाड रेल्वे स्थानकावर 78,000चा गुटखा जप्त। लासलगाव आरपीएफची कारवाई, एकास अटक। लासलगाव येथे सुरक्षा दलाने आरपीएफ यांनी भुसावळ देवळाली मेमो प्रवासी रेल्वेत मोठी कारवाई करीत सुमारे 78,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी मनमाड रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे। मनमाड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लासलगाव येथील आरपीएफच्या पथकाला उपनिरीक्षक प्रशांत गवई, सहउपनिरीक्षक रशीद खान आणि कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर होंडा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक संशयित भुसावळ देवळाली मेमो रेल्वेतून निफाडकडे गुटखा घेऊन जाणार आहे। ही माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार देसवाल यांना देण्यात आली। त्यांच्या सूचनेनुसार विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली। तपासणी दरम्यान निफाड स्थानकावर एक संशयित 2 मोठे पोते व एक लहान बॅग घेऊन प्रवासी रेल्वे गाडीतून उतरताना दिसला। संशयास्पद हालचाली लक्षात येत तपासणी पथकाने त्याला थांबवून चौकशी केली। यात संशयिताने राहणार उगाव, तालुका निफाड असल्याचे सांगितले, तसेच बॅगेत गुटखा असल्याचेही कबूल केले। बॅग व पोत्यांची तपासणी केली असता विविध प्रकारचा पान मसाला, गुटखा, तंबाखू आणि केशर आढळले। या प्रतिबंधित वस्तूची एकूण अंदाजे किंमत 78,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून प्रतिबंधित साठ्यासह संशयित मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाच्या हाती लागलेला गुटखा कोठून आला व त्याचा पुरवठा कोणी केला याविषयी मनमाड रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत। माहितीनुसार की बडनेरा नाशिक एक्सप्रेसमध्ये गुटखा अवैधरित्या गुटखा वाहन होत आहे। त्यानुसार आम्ही तिथे सापळा रचला। अवैध गुटखा वहन करणाऱ्या व्यक्तीला तिथे पकडलं। त्याच्याकडे विविध प्रकारचे सुगंधित आणि गुटखे भेटले। त्यांची किंमत 78,000 असेल। त्याला आम्ही विविध कारवाई करून लासलगावला आणलं आणि इथून मनमाडला GRPला सुपूर्द केलं। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला आज रोजी न्यायालयात पुटअप करतील ते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।